डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. बंगालच्या उपसागरात हवामानात बदल होतोय. 15 ऑगस्ट नंतर साधारण हवामानात बदल होण्याचे संकेत असतात. मध्य भारतावर एक कमी दाबाचं क्षेत्र आहे, परंतु बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाब क्षेत्र तयार होण्याची अपेक्षा आहे. आणि हे कमी दाबाचं क्षेत्र जर भुवनेश्वरच्या दरम्यान तयार झालं तर मग विदर्भ किंवा मराठवाड्याच्या पूर्व भागात अधिक पावसाची शक्यता राहू शकते. परंतु सध्या तरी मध्य भारतावरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात स्थानिक पावसाची निर्मिती होण्याची शक्यता आहे. आपण GFS मॉडेलचा अंदाज जर बघितला तर कमी दाबाचं क्षेत्र हे मध्य प्रदेश आणि राजस्थान किंवा गुजरातच्या काही भागावर परिणाम करण्याची शक्यता आहे. विदर्भामध्ये आणि कोकणामध्ये पावसाची शक्यता GFS मॉडेलने आज 11 तारखेला कायम दाखवली आहे. विखुरलेल्या स्वरूपात महाराष्ट्रात इतर ठिकाणी पाऊस होऊ शकतो. मात्र उद्या 12 तारखेला विदर्भ, मराठवाडा, थोडं उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी पाऊस होईलच स्थानिक स्वरूपामध्ये, परंतु कोकणात पाऊस वाढण्याची शक्यता आहे. मात्र 13 तारखेपासून विदर्भ आणि कोकण अशीच पावसाळी परिस्थिती दाखवण्यात आली आहे. 14 तारखेला पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे, परंतु कोकणात हलक्या ते मध्यम सरी होत राहतील. कोकणात पाऊस राहील. पूर्व विदर्भात हलक्या पावसाची शक्यता आहे, परंतु इतरत्र महाराष्ट्रात पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली नाही. विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण GFSने 16 तारखेला दाखवलं आहे. 17ला विखुरलेल्या स्वरूपात महाराष्ट्रात पाऊस असू शकतो. दक्षिण कोकणात पावसात जोर राहील. 18 तारखेला कोकणात दक्षिणेला पावसाची शक्यता कायम आहे. तोच अंदाज 19 तारखेलाही आहे आणि 20 तारखेला देखील आहे. विदर्भामध्ये किरकोळ पावसाची शक्यता मात्र 2 दिवस कायम आहे. एकूणच GFS मॉडेलने मात्र महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपात सर्वसाधारण पाऊस दाखवला आहे. ECMWF मॉडेलने महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यामध्ये नागपूर आणि खास करून कमी दाबाचं क्षेत्र हे थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये सक्रिय होण्याची शक्यता आहे. यामध्ये नाशिकच्या उत्तरेकडील भाग, जळगाव, धुळे आणि नंदुरबारमध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्याच वेळेस घाटमाथ्यावर आणि कोकणातही पाऊस वाढू शकतो. मराठवाड्यात पूर्व भागामध्ये यामध्ये नांदेड, परभणी, वाशिम, हिंगोली, अकोल्याच्या काही भागात, सोलापूरमध्ये पाऊस स्थानिक स्वरूपात होऊ शकतो. हे पावसाळी वातावरण 12 तारखेला देखील महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे. म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील वातावरण कायम राहून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील स्थानिक पावसाचं वातावरण वाढत आहे. 13 तारखेला मात्र केवळ पश्चिम महाराष्ट्रात किंवा दक्षिण मराठवाडा या ठिकाणी किरकोळ पावसाची परिस्थिती राहू शकते. घाटमाथ्यावरील पावसाचं प्रमाण तसं कमी होईल. उत्तर महाराष्ट्रातील पाऊस प्रमाणही कमी होणार आहे, परंतु हलक्या ते मध्यम सरी काही ठिकाणी होऊ शकतात. 14 तारखेला पूर्व विदर्भाच्या नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. घाटमाथ्यावरील पाऊस मात्र सातत्य ठेवून राहील. किरकोळ पावसाच्या घटना लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली भागात असू शकतात स्थानिक वातावरणाच्या. 15 तारखेला देखील पूर्व विदर्भाच्या काही अतिपूर्वेकडील भागांमध्ये पाऊस असण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीला पाऊस असेल. महाराष्ट्रात स्थानिक वातावरणाची शक्यता कायम आहे. 16 तारखेलाही कोकणातील पाऊस कायम आहे. पूर्व विदर्भात पाऊस वाढतोय. इतरत्र किरकोळ पावसाची शक्यता आहे. 17 तारखेलाही पूर्व विदर्भात आणि उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थोडंफार कोकणात पावसाची शक्यता. इतरत्र किरकोळ पाऊस स्थानिक स्वरूपात तयार झाला तर पडेल. पूर्व विदर्भ, कोकण हलक्या पावसाची शक्यता. इतरत्र विशेष पावसाची शक्यता नाही. 19 तारखेला गडचिरोली आणि कोकण असं पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. 20 तारखेपर्यंतचा अंदाज बघितला तर महाराष्ट्रात स्थानिक स्वरूपाचं वातावरण पुढे बनत राहणार आहे. कोकणात हलक्या सरी होत राहणार आहेत, परंतु फार मोठ्या पावसाचा अंदाज दिलेला नाही.
21 तारखेपासून कोकणातील पावसाचा जोरही कमी व्हायला सुरुवात होईल. 22 तारखेला विशेष पाऊस नाही. 23लाही तसा विशेष पाऊस नाही. 24लाही महाराष्ट्रात विशेष वातावरण अजून दाखवलेलं नाही आहे, परंतु शेवटच्या आठवड्यात पावसाची अपेक्षा आहे. 21 तारखेपासून पुढे 25 तारखेपर्यंत किरकोळ कोकणात पाऊस दाखवला आहे. इतरत्र विशेष पाऊस दाखवण्यात आलेला नाही. त्यामुळे सर्वसाधारण पावसावरच ऑगस्ट संपतो की काय असं वाटू लागलं आहे. मध्य प्रदेशवरील चक्राकार स्थिती कमजोर होते आहे, मात्र नव्याने चक्राकार स्थितीची निर्मिती बंगालच्या उपसागरात होऊ लागली आहे. याची तीव्रता वाढल्यास महाराष्ट्रात वातावरण बदलू शकतं असा अंदाज आहे. मध्य प्रदेशमध्ये असलेली चक्राकार स्थिती यामध्ये एक ट्रप आहे आणि या ट्रपमध्ये पाऊस होतोय. थोडे बाष्पयुक्त वारे या ठिकाणाहून खेचले गेल्यामुळे महाराष्ट्रात स्थानिक वातावरणाची निर्मिती होते आहे. ECMW मॉडेलने थोडं जळगावच्या उत्तरेला आज पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. हे वातावरण थोडं उद्याही नाशिक, नंदुरबार, धुळे आणि जळगावच्या काही भागात असू शकतं असा अंदाज आहे. महाराष्ट्रात स्थानिक पावसाची शक्यता मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आहे आणि स्थानिक पावसाचं वातावरण या पूर्णपणे 25 तारखेपर्यंत असू शकतं. पिकांना जीवदान देणारा हा पाऊस आहे. कोकण आणि पूर्व विदर्भ असं थोडं पावसाचं वातावरण आहे आणि उत्तर महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची शक्यता आहे. आता आपण जर धावता अंदाज बघितला तर 11 तारखेला कुठे पाऊस होऊ शकतो, तर जळगावच्या उत्तरेला जोरदार पावसाची शक्यता आहे. मुसळधार पाऊस काही भागात होऊ शकतो असा ECMW मॉडेलचा अंदाज आहे. परंतु या वातावरणात महाराष्ट्रात स्थानिक वातावरण तयार होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, अगदी दक्षिण कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ स्थानिक स्वरूपाचं वातावरण तयार होऊन मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस, काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील होण्याची शक्यता आहे. उद्या म्हणजे आज रात्री आणि थोडं उद्या उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस होऊ शकतो. शिवाय 12 तारखेला बीडसहित लातूर, धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर, पुणे पूर्व, परभणी, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली भागात देखील 12 तारखेला पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकणात पावसाची शक्यता आहे. हे स्थानिक वातावरण आहे, सामान्य स्वरूपाचं वातावरण आहे. हे वातावरण थोडं नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये देखील 13 तारखेला असण्याची शक्यता आहे. बीड, अहिल्यानगरच्या काही भागात स्थानिक वातावरण आहे. दक्षिण कोकणात किंवा अगदी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये देखील पावसाची शक्यता आहे. सातारा, पुणे, अहिल्यानगर पश्चिम, कोल्हापूर घाटमाथ्यावर देखील पावसाची शक्यता कायम आहे. पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे बीड दक्षिण, लातूर, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूरमध्ये पावसाची शक्यता 14 तारखेला देखील आहे. नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. घाटमाथ्यावर पावसाची शक्यता आहे. कोकणात हलका मध्यम पाऊस होऊ शकतो. पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आणि घाटमाथ्यावर पावसाची शक्यता 15 तारखेला देखील आहे. 16 तारखेला जास्त ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे स्थानिक वातावरण बऱ्याच ठिकाणी निर्माण होऊ शकतं असा 16 तारखेचा अंदाज आहे. कुठलीही वादळी प्रणाली महाराष्ट्रावर सक्रिय नाही, त्यामुळं पावसाळी वातावरण स्थानिक स्वरूपातच राहणार आहे. ज्या ठिकाणी वातावरण बनेल त्या ठिकाणी पाऊस पडेल. त्यामुळे विशेष पावसाची नोंद महाराष्ट्रात होईल असं वाटत नाही. मात्र पूर्व विदर्भ आणि कोकण असं अधूनमधून पावसाची शक्यता राहील. 19 तारखेला या वातावरणातला जोर केवळ दक्षिण कोकणात राहणार आहे, बाकी ठिकाणचा तो कमी होणार आहे. 20लाही तीच परिस्थिती आहे. 21लाही तीच परिस्थिती आहे. 22लाही विशेष वातावरण नाही. 23लाही विशेष वातावरण नाही. 24लाही विशेष वातावरण नाही आणि 25लाही विशेष वातावरण नाही. केवळ आता आपल्याला आजपासून 16 तारखेपर्यंत 16, 17, 18 तारखेपर्यंत स्थानिक वातावरणाची शक्यता महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागात आहे.
कोणतीही वादळी प्रणाली नाही, एक मध्य प्रदेशवर असलेल्या वादळी प्रणालीचा परिणाम थोडा महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात होतोय, उत्तर महाराष्ट्राच्या, त्यामुळे तिथे पावसाचं प्रमाण वाढू शकतं. आणि महाराष्ट्रात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मध्य महाराष्ट्र देखील स्थानिक स्वरूपाचा मध्यम पाऊस होऊ शकतो. त्या पलीकडे पावसाची शक्यता नाही. मात्र हा पाऊस पिकांना जीवदान देणार आहे. म्हणजे पाणीसाठे वाढतील असा पाऊस हा नाही आहे, परंतु ज्या भागात दररोज पाऊस होतो, 4-5 दिवस सातत्याने वीज पाऊस म्हणा किंवा स्थानिक स्वरूपाचा हलका पाऊस होतो, त्या ठिकाणी विहिरींना फरक पडू शकतो, कारण सातत्य आहे पावसामध्ये. परंतु ज्या भागामध्ये केवळ हलक्या प्रकारचा पाऊस पडून निघून जाणार आहे आणि तो दररोज पडणार नाही, अशा ठिकाणी मात्र केवळ पिकांना जीवदान मिळेल. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये लगेचच फार मोठ्या पावसाचं वातावरण सध्या नाही. तसा ऑगस्ट महिना हा मोठ्या पावसांचा आहे, परंतु सध्या वातावरणामध्ये एल निनोचा प्रभाव आहे आणि त्यामुळे अपेक्षित पाऊस सध्या होताना दिसत नाही. या वातावरणातही काही बदल होऊ शकतो, परंतु त्या बदलाची आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल. अनेक वर्षाच्या अनुभवानुसार साधारण 15 ऑगस्ट नंतर वातावरणात बदल होतो, हा आमचा अनुभव आहे. परंतु यावर्षी एल निनोचं वर्ष असल्यामुळे यदा कदाचित फारसा वातावरणीय बदल नाही. आणि शिवाय राजस्थान, गुजरातच्या पश्चिमी भागातून कोरडे वारे पुन्हा एकदा महाराष्ट्रावर परिणाम करू लागले आहेत, जे जूनमध्ये करत होते. म्हणजे जून सारखी परिस्थिती आता ऑगस्टमध्ये निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव वाढतोय आणि परिणामी कमी दाबाचं क्षेत्र हे फार प्रभावीपणे भारतावर पुढे सरकत नाही. त्यामुळे 25 तारखेपर्यंत तरी महाराष्ट्रावर विशेष हवामान प्रणाली येईल आणि मोठा पाऊस देईल अशी शक्यता वाटत नाही.